नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनेलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय जो मी निवडलाय तो आध्यात्मिक परीक्षेविषयी आहे. म्हणजे आध्यात्मिक परीक्षा हे नक्की काय असतं किंवा ती असते का, तर ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, कसं आहे माहिती का, की तुम्ही स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्मामध्ये जेव्हा असता, तुम्ही परमेश्वराची सेवा करत असता किंवा तुम्ही नाम जप करत असता किंवा तुम्ही तुम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करत असता त्या चैतन्याशी, तेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये असता. आता ह्या चैतन्याशी तुम्ही स्वतःला जोडून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करता. वेगवेगळे मार्ग काय असतात? कोणी नामजप करतं, कोणी उपासना करतं, आराधना करतं. वेगवेगळे प्रकार त्या साधनेचे जे असतात ते असू शकतात. पण आपला मूळ त्याच्यातला जो मोटिव्ह असतो तो असतो की आपल्याला त्या चैतन्याशी, ते चैतन्य ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्या चैतन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर मित्रांनो, कसं आहे माहिती का, जेव्हा जसं जसं आपण ह्या मार्गावरती आपण आगेकूच म्हणा किंवा आपण पुढे जात असतो, तसं तसं आपल्याला वेगवेगळ्या मार्गावरती वेगवेगळ्या परीक्षा ही नियती जी असते ती घेत असते. कसं आहे माहिती का, की तुम्ही जेव्हा तुमच्या मधल्या जे गुण असतात किंवा तुमच्या मधल्या जे स्पिरिट असतं, त्याला आपण ऊर्जा म्हणू. आपण त्या ऊर्जेचा ह्या हे जे चैतन्य असतं, जे परमेश्वर असतो, तो वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करून घेत असतो. म्हणजे बघा, एक साधी गोष्ट आहे की तुम्ही जर का सेवेत असाल किंवा तुम्ही जर का अध्यात्मामध्ये असाल, तर ह्या नियती जी असते ना, ही तुमचं कार्य जे असते ना, हे निश्चित करत असते. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती चालतो तेव्हा शिस्त ही तर लागतेच, पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट लागते जी असते त्याला आपण सिद्धी म्हणतो. म्हणजे त्या वेगवेगळ्या सिद्धी किंवा ते जे बळ असतं, ते बळ ह्या आध्यात्मिक प्रगतीसाठी फार गरजेचं असतं. तर हे बळ जे असतं ना, हे बळ आपल्याला मिळतं केव्हा माहितीये का, की जेव्हा आपण त्याच्यासाठी लायक असतो तेव्हा. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की कितीतरी लोक आपण बघतो जनरली, की लोक म्हणतो की नाही नाही, मी देवपूजा करतो किंवा मी स्वामींचा भक्त आहे किंवा मी शिवभक्त आहे किंवा मी, प्रत्येक जण कोणा ना कोणाची भक्ती करतो, कुठल्या कुठल्या तरी ईश्वराच्या आराधनेमध्ये असतो. पण जे लोक खरंच सिद्ध होतात, म्हणजे त्या मार्गावरती जेव्हा त्यांना खऱ्या अध्यात्माचा अर्थ जेव्हा कळतो, ह्या लोकांची जी पर्सनॅलिटी असते ना किंवा जे व्यक्तिमत्व असते ना, हे वेगळं असतं. कारण ही गोष्ट फिक्स झालेली असते किंवा ही गोष्ट निश्चित झालेली असते त्या नियतीकडून किंवा त्या ईश्वराकडून, की हा जो आहे, हा भक्त माझा, हा ह्या एका विशिष्ट गोष्टीमध्ये हा, किंवा मी त्याच्याकडून काहीतरी काम जे आहे हे करून घेऊ शकतो किंवा घेणार असतो. आता वर करत आपल्याला असं वाटेल की हे सगळं जे असतं ते असतं, असं असतं का? पण ते असतं. म्हणजे कसं, की बघा, आता एक साधी गोष्ट आहे की समजा तुम्ही रोज समजा तुम्ही जप करत असाल, असं आपण धरूया की तुम्ही रोज कुठल्या तरी परमेश्वराचा जप करत असाल किंवा तुम्ही काहीतरी करत असाल, तर तुम्हाला अचानक अशा गोष्टी समोर येतील की ज्या तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे नको, आज तुमचं मनच तुम्हाला सांगेल की जाऊ दे, नको, आज नको जप करायला किंवा आज नको आपण हे करायला, किंवा आज चला आपण इथंच जाऊया, किंवा आपण जे काही नियम आहेत त्याचे ते नको, जाऊ दे, काय होतं, काय फरक पडतो, नाही केलं तरी काय होतं, चालतं, त्याला काय होत नाही. चालतं हा जो शब्द येतो ना अध्यात्मामध्ये, हा शब्द माणसानीच पेरलेला आहे. म्हणजे असं नाही येते की म्हणजे त्याला आपण असं म्हणू की चालतं हे कुठं लिहून ठेवलेलं नाही की हे असं केलं तर चालेल किंवा तसं केलं तर चालेल. जे चालतं ह्या सदरामध्ये येतं ना, ते सगळं आपणच तयार केलेलं आपल्या सोयीसाठी. कारण माणसाचा एक स्वभाव काय माहिती का, आपण आपला सोपा मार्ग बघतो कुठल्या गोष्टी. म्हणजे आपल्याला कष्ट देण्याची आपली, म्हणजे आपल्या शरीराला म्हणा किंवा आपल्या मनाला म्हणा, आपण कमीत कमी कष्ट कसे देता येईल याचं आपण बघतो. मग आपल्याला थोडस जर कष्ट झालं की जाऊ दे रे, ठीक आहे, आज नको, आज काय होत नाही, त्याला चालतं, आज नाही केलं तरी चालतं. मग ते
चालतं या सदरामध्ये येतं, तिथं तुमची परीक्षा होत असते. तुमच्या मनाची, तुमच्या स्वतःची परीक्षा जी आहे ती तिथं आणि ही जी गोष्ट आहे, ज्याला आपण म्हणू की तुमचं जे डिस्ट्रॅक्शन किंवा तुमचं जे काही एखाद्या गोष्टीपासून दूर होण्याची जी काही शक्यता असते, ती शक्यता पडताळून पाहिली जाते की किती शक्यता आहे ह्याची. ह्या 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 चैतन्याशी जोडण्यासाठी हा जो निघालाय, तर हा अर्धवट तर नाही राहणार ना. म्हणजे समजा जर का तुम्ही, एक गोष्ट आहे की ती सिद्धी जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही काहीही करा, म्हणजे त्याला तुम्ही तुम्ही वरवरचे तुम्ही फक्त राहाल, पण तुम्हाला ती सिद्धी मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे आणि ती सिद्धी मिळवल्यावरतीच त्या चैतन्यापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे कसं आहे की बघा, एक अशी गोष्ट आहे की आपण शाळेत जातो, पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत आपण एकेका वर्गात जात असतो. पण जेव्हा पहिलीतून दुसरीत तुम्हाला जायचं असतं तेव्हा पहिलीची परीक्षा द्यावी लागते तुम्हाला. ती परीक्षा जर पास झालं तर तुम्ही दुसरीत जाणार, आणि दुसरीची परीक्षा पास झाली की तुम्ही तिसरीत जाणार. आणि जर का तुम्ही पहिलीची परीक्षा पासच नाही झाले, तुम्ही जे काही शिकले त्याची जर का परीक्षा तुम्ही दिली नाही किंवा त्याच्यात जर तुम्ही पास नाही झाले, तर तुम्ही पुढच्या वर्गात जात नाही. मागच्या वर्गातच तुम्हाला परत तुमची जी काही आहे अभ्यास तो तुम्हाला पक्का करावा लागतो, परत परीक्षा द्यावी लागते आणि मग पुढच्या वर्गात जायला लागतं. अगदी सेम हा जो नियम आहे हा इथंच आहे. आणि ही जी परीक्षा असते ना, जे तुमच्या अध्यात्माची जी परीक्षा होते ना, ही तुमच्या मनामार्फत घेतली जाते. बघा तुम्ही विचार करा, कितीतरी लोक जे आज हा माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना समजत असेल की सुरू करतो आपण आणि अगदी म्हणजे महिना दीड महिना अगदी आपण नित्य नियमाने आपण त्या ज्या ती जी साधना आहे, ध्यान म्हणा किंवा नामजप म्हणा, आपण हे करतो. आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की काय कंटाळा येतो, किंवा मूळ काय आहे की त्याच्यामध्ये जो भाव असतो किंवा त्याच्यामधून जे आपल्याला अपेक्षित असतं ते घडलं नाही, किंवा ते थोडस जर का लगेच त्याच्या व्यस्त झालं की आपण म्हणतो की अरे याला काही अर्थ नाहीये, जाऊ दे आपण हे नको करायला, किंवा ठीक आहे काही होत तर काही नाही आणि उगाच मी हे करतोय. पण तिथंच गरज असते की ते नित्य आणि त्या एका मुळात तुमचा भाव जो आहे हा तुमच्या साधनेचा मार्ग जो आहे हा पक्का करत असतो. त्या साधनेमागचा भाव की मी साधना करतोय तर मला काय हवंय, तुमचा मूळ उद्देश काय आहे साधनेमधला. तर आपला प्रत्येकाचा साधनेमध्ये तुम्ही 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 देवाची जी काही भक्ती करता, मग कोणाचं असं असतं की नाही मग माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, ते होत नसेल तर नाही, मग माझ्याकडे पैसा येऊ दे, माझ्याकडे जर दळिंद्रिय असेल तर, किंवा मला अमुक एखादी गोष्ट होऊ दे, मला यश मिळू दे, मला समृद्धी मिळू दे, मला कीर्ती, काय 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 उद्देश असतात. पण मूळ उद्देश जो आहे हा अध्यात्माचा हे सगळं नाहीच आहे. तर अध्यात्माचा मूळ उद्देश आहे शांती. मग तुम्हाला शांतीसाठी, मनुष्य जेव्हा शांतीपर्यंत पोहोचतो, जेव्हा त्याला शांती लाभते ना, तेव्हा मग सगळ्या गोष्टी अगदी बरोबर होतात. तुम्हाला काहीही वाटणार नाही, तुम्हाला पैशाचं काही वाटणार नाही, तुम्हाला काही कशात ते तुम्ही सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन पोहोचाल, कारण तुम्हाला ह्या जीवनाचा खरा अर्थ जो आहे तो समजतो. पण हे सगळं जे आहे ना, हे सगळं तुम्हाला म्हणजे म्हणजे इव्हन मी खूप प्रयत्न करतोय, म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीत तरी त्या हिशोबाने जर बघितलं तर माझ्या नित्य साधनेमध्ये मला सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम आले की कसं करता येईल, मग हे असं नकोच, मग कंटाळा येतो किंवा बसवत नाही. आणि आपला मूळ गोष्ट काय माहिती का, आपल्याला जर का सांगितलं ना काहीही न करा, काही करू नका, सगळ्यात अवघड काम आहे जगातले. म्हणजे तुम्ही काहीतरी करत आहात, म्हणजे माणूस जो आहे ना हा असाच आहे की त्याला शांत, म्हणजे तू एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगितलं की हे बाबा 1 लाख रुपये घे आणि काही करायचं नाही, 2 दिवस तुला फक्त फक्त जप करायचा आहे, किंवा तुला फक्त आणि फक्त तुला एका ठिकाणी बसून राहायचंय, डोक्यात विचार करायचा नाही, काय नाही काय नाही काय नाही, एका ठिकाणी तुझं मन एकाग्र करायचंय, हे तुला करायचं. आणि त्याला जर का मॅपिंग वगैरे सगळं लावलं आपण, तर कधीच होत नाही. आपण एका पूर्ण पूर्ण 100% आपण कॉन्सन्ट्रेट करून एक गोष्टी एका ठिकाणी बसून शांततेत आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आणि ही गरज नेमकी, म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही ना त्या गोष्टी फायद्याच्या असतात. म्हणजे बघा ना, साधी गोष्ट आहे, कारलं. कारलं कडू असतं, आपण कोणी खात नाही फार, पण कारलं हे पोषक असतं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला, कडुलिंब कडू आहे, चव पण उपयुक्त आहे. म्हणजे जी जी गोष्ट तुम्हाला आपल्याला जी करायला आवडत नाही ना,
तिला दुसऱ्यांदा तपासून बघा. तुम्हाला मी 100% सांगतो, जी गोष्ट आपल्याला करायला आवडत नाही ना, ती ती तुम्हाला फायद्याची ठरते. म्हणजे ही एक लक्षात घ्या. आणि हेच आपलं काम आहे. अध्यात्म काय करतं, की आपल्याला जे आवडत नाही ना, ते करायला शिकणं म्हणजे अध्यात्म आहे. जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही ते करू शकाल, जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या आरामाच्या जागेतून बाहेर पडून तुमच्या स्वतःला शिस्त लावाल, तेवढे तुम्ही आध्यात्मिक झाला असं समजा. मग परमेश्वर भेटतो का नाही भेटतो, परमेश्वर तुमच्याशी बोलतो का नाही बोलतो, सगळं होतं. म्हणजे ही गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या वेगवेगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या परीक्षांमधून आणि ते जावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानक होत. कोणीतरी तुमच्या समोर येतं, नियतीने पाठवलेलं असतं. तुम्हाला तो डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो. अरे काय नाही रे, कोणीतरी, काय नसतं ते, देवबिव कुठं काय असतं का तेव्हा, काही नाही. तुम्हाला ते, तुम्ही कन्व्हिन्स होतात त्याच्यामध्ये, की अरे हा म्हणतोय. कारण कारण तुमच्या मनामध्ये ते खेळ चालू असतो ना. तुम्ही अरे एवढं सगळं करत असता आणि मग त्यातनं काही होत नसतं. मग तो येऊन तुम्हाला सांगतो, की अरे कोणीतरी एखादा असं भेटला की खट्ट, नाही नाही, मग तो बरोबर म्हणतो. कारण आपल्याला आपल्या सोयीचा आपल्याला विचार करायचा असतो. आणि ही तुमची अध्यात्माची परीक्षा असते. हीच खरी परीक्षा असते. आणि हे जर तुम्ही खरोखर जर का ह्या मार्गावरती तुम्ही चालणार असाल ना, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर का खरोखर ह्या एक एक म्हणजे मी सुद्धा तसंच केलं. आधी 5 मिनिटं मला 5 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांनंतर मी अस्वस्थ व्हायला लागायचो. मला एकदम हे व्हायचं. नंतर मग हळूहळू माझा काळ वाढला. थोडा थोडा थोडं थोडं मी माझ्या ध्यानाचा म्हणा किंवा माझा जे काही मी करतो, माझे नामस्मरण किंवा बाकी ह्याचा मी काळ वाढवत गेलो. आणि माझी ती आपल्याला जी आहे ना, ती पर्टिक्युलरली एका ठराविक पद्धतीनेच ते सगळं, तो जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला तुमच्या मनाला शिकवावा लागेल. वेळ आली तर तुमच्या तुमच्या मनाला तुम्हाला मारून मुटकून त्या गोष्टी कराव्या लागतील. पण मारून मुटकून पण साधना होत नाही, हे अगदी बरं, खरं खरं जरी असलं, पण आधी ते मन जे आहे, ते मन जोपर्यंत ते स्थिर होत नाही, तोपर्यंत तुमच्या कशातच ध्यान लागत नाही. आणि हीच खरी अध्यात्माची परीक्षा असते. आणि ती अचानक होते. तुम्ही त्या साधनेत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील बघा. आणि हे कसं माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना, त्यावेळेस लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये हा विचार पटकन आला पाहिजे, अरे नाही, इथं माझी परीक्षा होते, ही माझी परीक्षा होते, मला याच्यातनं बाहेर, म्हणजे मला याच्यातनं तरून जायला पाहिजे. ही परीक्षा तुम्हाला हे काही कालानंतर तुम्हाला जाणवायला लागतं का, अरे आपली परीक्षा आहे, ही आपली परीक्षा आहे. आपल्या मनाला आवडत असतं, आपलं मन आकर्षित होत असतं त्या गोष्टींकडे. तुम्हाला त्या तिथं ती जी परीक्षा आहे. आणि जेवढ्या जशा जशा स्टेप्स तुम्ही पुढे जाल ना, तुम्हाला मी सांगू का, तुम्हाला आपोआप काही काही गोष्टी जाणवायला लागतील. आणि ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपल्या अध्यात्मामध्ये जर तो मार्ग जर खरोखर जर कोणी अंगीकारला ना, तर आयुष्यात चमत्कार होतात. म्हणजे मी तर अजून 10% पण नाहीये, पण मला ते जाणवतं माहिती का. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तुमच्या बोलण्यामध्ये, लोकांना, आपल्या समोरच्या लोकांना ते जाणवतं. आपल्याला अचानक आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात, आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान होतं, नकळत, आपल्या नकळत होत असतं. आणि जेव्हा आपण पडताळून बघतो, म्हणजे आपल्याला वाटतं की हे असं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात ध्यानाच्या वेळेस काही गोष्टीचे विचार येतात, आणि खरं जर तुम्ही बघितलं ना, तर ते विचार तसेच असतात, जे ऍक्च्युली त्या गोष्टी तशा अस्तित्वामध्ये असतात. हे असं का होतं, हे मला, म्हणजे याचं उत्तर जे आहे, हे उत्तर अजून कदाचित पुढे जसं जसं मी हे करेल, तो त्या त्या साधनेमध्ये जाईल, तेव्हा मला समजेल. पण आता तरी मला काही समजत नाही, की काही गोष्टी ज्या घडतात माझ्यावर, त्या का घडतात मला माहित नाही, पण त्या घडतात. म्हणजे अचानक तुम्हाला स्तब्ध होऊन जाल तुम्ही. अशा गोष्टी, अशा अशा घटना, असे असे लोक तुमच्या आयुष्यात येतात, अशा अशा गोष्टी तुमच्या सोबत घडतात. पण मी सुद्धा त्याच्यातनं गेलोय, मला सुद्धा, आणि आज सुद्धा होतं माझ्यावर. आपण कलियुगात राहतो, आपल्याला आपला मार्ग भटकवणारे असंख्य आपल्या आजूबाजूला असतात. काही घरातही असतात, बाहेरचेही असतात, असंख्य लोक भरकटणारे असतात. पण आपल्याला तिथं, आणि म्हणूनच त्या अध्यात्मामध्ये जे टिकतात ना, ते लोक अनबिलिव्हेबल असतात. म्हणजे थोडेच असतात, कारण ज्यांना ते खरोखर करायचंय, ज्यांना. आणि हे कसं आहे माहितीये का, हे कारण जे आहे ना तुम्हाला त्याचं जगण्याचं, म्हणजे एक तर तुम्हाला खूप प्रचंड दुःख आलं पाहिजे आयुष्यात, तेव्हा तुम्ही त्या अध्यात्माच्या मार्गाला. आणि हे असंच होतं, म्हणजे नॉर्मली माणूस आध्यात्मिक कधी होतो माहिती का, जेव्हा खूप काहीतरी एकदम विचित्र आणि भयानक परिस्थितीमधनं जातो, तेव्हा मग त्याला समजतं, अरे मी ह्या इथं होतो आणि मग ह्याच्यात तर काही अर्थच नव्हता, मी सगळं करून बघितलं पण काय, काही नाही, बघूया तरी.
आणि मी पण तसंच केलं. बघूया तरी हा अध्यात्माचा मार्ग आहे काय, आपण त्याच्यावरती जरा चालून तर बघूया. आणि तेच करता 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 कुठं निघून गेलो मी. आणि सगळं नीट होतं. म्हणजे तुम्हाला जे सगळं मिळतं, व्यवस्थित होतं सगळं. तुम्हाला ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जगण्यासाठी जे लागतं ना, ते भरपूर प्रमाणात आहे. पण आपल्या मूळ दुःखाचं कारण काय माहितीये का, जे आपल्याला जास्तीचं हवंय ना, ते आपली अडचण आहे. प्रत्येक वेळी मी हाच विचार करतो की काय कशाला हवंय. भरपूर आहे. मला मला जे लागतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्याकडे आज आहे. आणि ते समाधान असल्याशिवाय सुद्धा तुम्ही काय त्या अध्यात्मामध्ये तरी हे करणार. समाधान हे असल्याशिवाय तुम्ही ते जे तुमचं मन जे आहे ना ते स्थिर होऊच शकत नाही. तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करा, तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न निश्चित करा, पण आत्ता जे तुमच्याकडे आहे ना ते त्याच्यासाठी समाधान बाळगायला शिका. आत्ताचा क्षण हा मी कायम सांगतो की अध्यात्मामध्ये जर तुम्ही असाल आणि जर अध्यात्मामध्ये करायचं लक्षात घ्या, क्षणाचं महत्व ओळखा. हा क्षण जो आत्ता आपण जगतोय ना मित्रांनो, तो ब्रह्मदेव सुद्धा आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, इतकी त्या क्षणाची ताकद आहे. आणि कुठली पण परीक्षा मग काय, ज्या क्षणी ज्या 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 वेळेस तुम्ही क्षणामध्ये राहायला शिकता ना त्यावेळेस तुम्हाला तुमची कुठली पण काही पण स्थिती, कुठली पण परिस्थिती काय वाटेल ते असू दे, तुम्ही त्याच्यामधनं तरून जाता. तुम्ही त्या ज्या अध्यात्मासाठी लागणाऱ्या परीक्षा आहे त्याच्यामधनं अतिशय सहजरित्या बाहेर निघतो आपण. आणि छोटस आहे, थोडसा त्रास होतो, पण त्रास सहन केल्याशिवाय काही होत नाही. कारण ते आहे ना, जोपर्यंत सोनं जे आहे ते पूर्ण जाळत म्हणजे त्याला आगीमध्ये झोकून टाकत नाही तोपर्यंत त्याचं जे स्वरूप आहे ना ते बाहेर येत नाही, शुद्ध स्वरूप. सोन्याला सुद्धा शुद्ध करायसाठी तापवावं लागतं. अध्यात्माचंही तसंच, कुठल्याही गोष्टीचं तसंच आहे. आपल्या धर्मात तेच सांगितले, कर्म. कर्म हे सगळ्या गोष्टीच्या मुळात आहे, कर्मावरती सगळं आहे. आणि असा सांगणारा धर्म, आणि त्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहोत मित्रांनो, याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. किती प्रॅक्टिकल आहे, किती प्रॅक्टिकल. काय कुठं कुठल्या गोष्टी काय थारच नाही. तुम्ही अख्खी गीता वाचा, लक्षात येईल की काय त्या तुमच्या सगळं सगळं काही आपल्या हातात आहे. तर असो मित्रांनो, मला आज तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. ह्या गोष्टीवरती तुम्हाला अजून काही जर का हवं असेल किंवा बोलायचं असेल, मी व्हॉट्सअप नंबर तर दिलेलाच असतो, तुम्ही कधीही मला व्हॉट्सअप करू शकता. खाली कमेंट करा, कमीत कमी स्वामी समर्थ तरी लिहा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला खूप छान छान विषय मला मांडायचं की प्लॅनिंग करून ठेवलंय. तर नमस्कार मित्रांनो, मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.